अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूवर्स कसे आहो सगळे, उम्मीद करताय बेस असाल। मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहचा फजल व करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। तुमच्या दुआनी मी सेहतमंद आहे अल्हम्दुलिल्लाह। आता मी आज तुम्हाला काजूचं काजू पुलाव ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। ही बघा, हे काजू कॅश्यू नट्स, ह्याची कवरिंग आहे ही कवरिंग बघा अशी काढली जाते। ही मी काढला भाव, हे बघा ती केल्याच्या नंतर ऐसा ह्याच्याशी मग हे असे गीर काढतो, हे गीर काढतो असे ते। आता ह्यो प्रोसेस पुरोच्या पुरो तुम्हाला तीच जागा आपली आहे, चुलीवरती आम्ही बनवू सेम बिर्याणी सारखं प्रोसेस पण चुलीवरती। पण ह्यो आहे काजू पुलाव, ठीक है। ते तुम्ही लोग वीडियोवरती एंड पर बने रहो, इंशाल्लाह आपको पूरा वीडियो तफसील से बताया जाएगा। अहो पण तुम्ही यो बियो हंताव कशी? बियो हंताव कशी म्हणजे इकत घेताव, ही काय बात झाली? हंताव कशी म्हणजे काय? हो इकतच, फुकट कोण देते आजच्या हल्लीला? आज म्हणजे दुनियाभरचे दोस्त आहेत माझे, ते दारात येऊन इकून जातात। खाली काजू नाही, चिकू पण देतात, चिकू सगळा व्हेजिटेबल्स, वांगी, गावठी वांगी, भेंडी ही दारात येऊन विकतात माणसं। गावाचा ह्योच फायदा आहे की माणसं घरा येऊन ज्यांची काजूची झाडं असतात ते लोक येतात विकतात। आणि आपली पण दुनियाची झाडं आहेत आघारी वाघबिल्ला, पण आपल्याला जाया मिळत नाही तिकडे, कारण जंगल झालेलं आहे, मग जाया मिळत नाही। ते दुनियाभरची रास आपण काढू शकतो आपल्या जाग्यांची। अस्सलाम वालेकुम व्ह्यूअर्स, कशी आहो सगळी? बेसाव ना? आम्ही पण बेसाव। बघा लागला भाव जेवणाच्या तयारीत, आणि काय काय बनवता होती बघा। ह्यो हात काजूचो बियो जो की आमच्या उन्हानी सोलले, बघा तुम्ही बघू शकता सोललेलो बियो। आणि आता आम्ही लागू पुलावाच्या तयारीला, तेव्हा मस्त चमचमीत पुलाव बनवणार आहोत। हा टिपिकल कोकणी जेवण, तुम्ही या जेवयाला आणि संगत बनवायला आलो तरी पण चालू शकतोय। हां, मस्त जेवण होणार आहे बघा। व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या। व्हिडिओ कसं लागलो ते आम्हाला कॉमेंटला नक्की सांगा, कॉमेंटला कंजूसी नाही पाहिजे, ओके? आता काय मी बोलू शकते, सगळं बोललं तिने, ठीक आहे। चला व्यूअर्स, कड़ी मेहनत है, काजूची बियो साफ करणं आसान बात नाही आहे, इथे समजा राहिली। आता बघा तुम्ही, ही काजूची बियो आहात, याला आम्ही गरम पाण्यात टाकला हो, ताकी ही सालपट काढी येते बघा। हे ऐसं सालपट असते वरती, याने कवरिंग आहे ती। ही काढल्याच्या नंतर धुवून घेऊन त्याला काजूचा पुलाव बनवायला आम्ही घेऊ। आता ह्यो मसालो चाललो आहे, मसालो घेतला हो आम्ही। आता या मसाल्याच्या मध्ये डिस्क्रिप्शन कन्नो देईल व्ह्यूअर्स। आला काढला वाव, मिरचो हात, कोथमीर है, कांदे हात, टोमॅटो हात, बटाटे हात, त्यानंतर निसून घेतला वाव। लसूण 4 बोले, हां, लसूण 4 लसूणचे हे घेतला वाव। त्याच्यानंतर हे गरम मसाले हात सगळ्या तऱ्हाचे मिक्स, ते बघा द्यायला कामी येतील। त्याच्यानंतर हे पावडर्ड मसाले जे हात, चिकन, हां चिकन गरम मसालो है, मॅजिक मसाल्याची 2-2 पाकिटं हात, छोटी छोटी हात, बघून मी 2-2 घेतली। हां, त्याच्यानंतर ही पुलाव पत्ती आहे, जसं की त्याचं मी बिर्याणीत पण टाकलो होतो। मला ही बिर्याणीत, पुलावातला, मिठ्यातला, खच्च्यापणीच्या बेस खाण्यातला मला ही लागते। ह्याची आमची बागेतला झाडं आहात, तेव्हा मला ह्याची खुशबू बेस वाटते, मगून मी ही चीज घेता याद आली। झाडा हवी असली ते बोला, या आमच्याकडे झाडा घ्या पुलाव पत्ती। कोकण की दुनियातला ती झाडा पण मिळतात अल्हम्दुलिल्लाह। आणि हे कांदे हात, ते आता मी कांदे घेईन, कांदे घेईन आणि ते आता बारीक कापू आम्ही। त्याच्यानंतर मुल्लाजी हात, ते ही काजूचे गीर साफ करते, ती पुरा कॉन्ट्रॅक्ट तेच उचलतात, मी अजिबात हात लावत नाही, ओके? त्याच्यानंतर हे राईस हात, हे राईस आम्ही 80 नाहीतरी 1.5 किलो राईस घेऊ। आणि काजूचे बी बघू शकता, काजूचे गीर कमीत कमी 1 किलो गीर हात। ते आम्ही सगळे ते जास्तीत जास्त मटेरियल होण्यासाठी 1.5 किलो राईस घेऊ आणि 1 किलो काजूचे कॅशनट्स घेऊ, मतलब फ्रेश कॅशनट्स। आणि चला मग आता तयारी करूया। आपल्याला चुलीत बनवायचं आहे जेवण, त्या हिशोबाने आपण
ती सुक्का लाकूड आहे ना, ती सुक्का लाकूड घे. दे. चुलीची आग कशी आहे, मग जबरदस्त असते आणि त्यातलं जेवण जल्दी शिजते. काय अलगच मजा आहे ऐशा जिंदगीत. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला आम्हाला गावातच ठेव. इंशाल्लाह आमीन. आणि खास करून कोकण की दुनियात मजा येते. कोकण की दुनिया आपलीच आहे ना. ठीक आहे. हां माशाल्लाह. या सगळ्याला मी साईडला ठेवता, लागेल तेव्हा घे. म्हणजे फुल तयारीने आवडते. हां, फुल तयारीने आवडते. तयारी म्हणजे तयारी करता, प्लॅनिंग केल्याशिवाय कामा नाही होत ना. ऐसा काय. ही काय करता अब्बू? काय चूल पेटवतोय, दुसरं काय करते? कैसा पाणी म्हणजे कैसा पण नाही, चूल आणि रॅपरनीच करतात. बालाजी किंवा लेसचे रॅपर हे आहेत ना, हे ॲज अ फ्यूल याने लाकडा बेस जलतात. ऐसा आता काय. पहिले काय करी, माशाल्लाह आता आग पेटलेली आहे, चूल पेटलेली आहे. आता आस्ते आस्ते आग वाढेल ते आम्ही टोप ठेवू. बघा व्ह्यूअर, पुलाव बघायची तयारी सुरू केली आहे. या आमच्यासोबत एन्जॉय करा. खुल्या आसमानात, खुल्या जाग्यावर जेवण करायचं तर मजा अलगच असते. तेव्हा बघा आम्ही लोक त्याचं पुलाव बनवतो. आणि आम्ही जेव्हा पण कच्ची रेसिपी बनवला सराउंडिंगला आउटसाईडला आम्ही दिसाची बनवला भाव, बट रात्रीची कवा नाही बनवला हो. आणि आज बनवता भाव रात्री, ते आम्हाला मोप मजा येतोय. तेव्हा तुम्ही पण या आमच्यासोबत मजा करी. याला काजू तो पुलाव किसको बुलाव, किसको नहीं, बस सबको बुलाओ. सब खाएंगे, थोड़ा थोड़ा टेस्ट करेंगे. आम्हाला पण ना. तुम्ही सगळे खावाल. जी टमाटे देता एक मिनिट. हा कांदो जायलोय लाल. हा बघा, कांदो लाल जायलोय दिवस. माशाल्लाह, एक नंबर. एकच करूया तो दिवस. हे आमचे दुबईचे कुक आहेत. बिस्मिल्ला मेसचे कुक आहेत अल्हम्दुलिल्लाह. आणि घरातला पण मोस्टली हेच शिजवतात. आना जिन्सिया हिंद. आय एम फर्स्ट ऑफ ऑल इंडियन, नंतर नॉट आय एम अरेबियन. दिवस कोकण की दुनियाचे कुक आहात. तुम्हाला जेवण कैसा दिसतंय, लागतंय नाही मी बोलणार, कारण तुम्ही खात नाही आहो, खाली बघता वाव कैसा लागतंय, कैसा दिसतंय, ती नक्की मला कॉमेंट करून सांगा. दिसल्यावर त्यांना टेस्ट पण समजत येते. काय माहिती मीठ किती टाकला असाल, ती त्यांना काय समजत येणार आहे. गोणीवरून मीठ टाकलं ते खायला झायला जायला. आणि हे भाई कोणात? हे मिस्टर साद. हे भाई मिस्टर साद आहात. ह्यांचं पण एक चॅनल आहे मिस्टर साद बोलून, तो जाण तुम्ही सबस्क्राईब करा. मिस्टर साद क्या MM करा. जरा मिस्टर साद तुम्हारा चेहरा दिखा दो. बहुत शर्मा रहे. नए फील्ड में उतरे हैं ना, शर्मा रहे. यांची पण शूटिंग चालू आहे व्ह्यूअर्स. इन्शाल्लाह आता आम्ही लोक 1Kच्या जवळ आहो. हो 1K कवाच आमचा पार झाला आहे, पण तो चॅनल हॅक झालो मी तुम्हाला हमेशा सांगता. पण आता आमचा 1Kच्या जवळ आहे, मोठ जवळ आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि आम्ही 1Kच्या खुशीवर दुधेरी ठेवणार आहोत. तेव्हा विवर्स तुम्हाला ऐसा तर मी एक दुधेरीचं व्लॉग दाखव. आणि दुधेरी मोस्टली हर कोकणी पसंत करते, ऐसा नाही आहे की कुणाला पसंत नाही. दुधेरी माशाल्लाह सगळ्यांचा फेवरेट डिश बोलल्याच्यानंतर फर्स्ट प्रियॉरिटी म्हणजे दुधेरी. आणि जर तुम्हाला दुधेरी पसंत आहे ते नक्की कॉमेंट करा मला. आकिफा किधर है आकिफा?
हाँ, अरे वाह क्या बात है। आ जाओ जल्दी आओ, आ जाओ मेरे अक्कू। हो ये काढी अरे तिला हिरवीवार टोमॅटो मेल्ट झालो आहे. आता आम्ही टाकू पावडर्ड मसाले, जे की हात मॅजिक मसाला पावडर, मॅजिक मसाला म्हणजे माहिती आहे ना, हा जादू. मॅजिक मसाला सगळा काही असते. चिकन मसाला पावडर, एव्हरेस्टची चिकन मसाला पावडर, एव्हरेस्टचा चिकन मसाला पावडर 2 पॅकेट आहात, छोटी आहात बघून 2 आहात. आता आम्ही ह्याला मस्तपैकी फ्राय करू. ठीक आहे, पण तू व्ह्युअर्सला ही सांग, कांदे किती घेतली, टमाटे किती घेतलीस? विवर्स मीडियम साईजचे प्याज होते, मगून मी 8 प्याज घेतलेत, 8 कांदे घेतलेत. मोठे टोमॅटोज होते, मगून मी 4 टोमॅटो घेतलेत. मिरची घेतली आहे मी अर्धा पाव. हां, अद्रक घेतला आहे 100 ग्राम, लसूण घेतले 100 ग्राम. त्याच्यानंतर सगळे गरम मसाले अख्खे बघार दियाला, आणि सगळे गरम मसाले 4 हिरवे मसालो ग्राइंड करूयाच्या टायमातला. जिरा, इलायची, मोठी बारकी इलायची, अद्रक, ही दालचीन, काली मिरची, ही सगळा मी 4 दाणे टाकलेतात. आणि 2 सॅचेट 5 वाले येतात मॅजिक मसाले, मॅजिक मसाले, आणि 2 सॅचेट बारकेवाले एव्हरेस्ट चिकन. कसला मसाला गो? होय, चिकन एव्हरेस्ट मसाला. कसला मसाला घेतली? चिकन मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला. कन्नो येस हिरवा मसाला घे. बाय, हे कुक मोप भारी. आता आपल्याला मोप भारी पडतात हे कुक का काम ते करतात स्वतः, आणि कन्नोला गोलगोल नाचवतात, तवाफ करवतात. मग काय बघा हिरवं मसाला जवळशी दाखवा, हंडी दिसली पाहिजे. आणि काय हंडीच्या अंतर जेवण पण दिसतंय मसालो. कुक काय मात्र बेहतरीन कुक. आता काय खुशबू येते, 1 नंबर कुक आहात. एक बात बघलो भाई, चिकन मसालो आहे पण पुलाव ते पण काजूचा बनवता वाव, मग चिकन मसालो का टाकला? हां, तुला मी एक्सप्लेन करीन ही बात. कैसा असते माहिती, चिकन पण शिजवता बघून चिकन मसाले काढले ना सगळ्यांनी, पण काजू बनवण्यासाठी काजू मसाले कोणीच नाही काढला नाही. यासाठी आपण चिकन मसाले टाकतो. यातला मटन मसाला पण टाकू शकतो आपण, नो प्रॉब्लम. इस तुम्हारी विषय है, तुमको कैसा करना है वैसा कर सकते, ऐसा कुछ नाही. आता ही बघा मसालो, हिरो मसालो टाकलो, सगळा सुको पण टाकलो, आणि ही जेव्हा आता शिजते थोडंसं ना, मी पाणी मिक्स करीन, कारण की माशाल्लाह. मसालो चुलीवर तलात आहे, ते पाणी जलेल तो, यासाठी मी थोडासा पाणी ऍड केलाय. ते रुकावट केले खेळ आहे माझ्या, बोलता बोलता कापला म्हणा तुला तेही. कापलो मी? हा, मग माझी बात कापला नाही. म्हणजे काय खुशबू येते माशाअल्लाह, फर्स्ट क्लास एकदम. हा 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 हा, खुशबू ही खुशबू माशाअल्लाह. बेस्टोनी खुशबू येते. आता काजू कधी पडले टाकला, काजू पडले आणखी मस्त वाटेल तुला. जी परत खोल. व्ह्युअर्स, आता आम्ही काजूचे बियो टाकू आतला इन्शाअल्लाह. द्या टाका. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. एक सोबत टाका. बघा किती मस्त दिसतंय. टू टेस्टी सॉलिड आयटम. बस इनफ. कुक चेंज झालं कुक. ती मंदी होतेच ते. येस. ते आपण टाकतो पुलाव पत्ती. ही पडली पुलाव पोटॅटोज, पत्ती. मोहित बटाटे. आता टाकतील बटाटे. हां, हे बघा द्या. पाणी सोबत टाकायचं आहे. आजोबांनी टाकले होते.
पाण्यासोबत कंदोबाने टाकलं दिवस बटाटे धुवून ठेवला होता. आता मी बटाटे टाकताय ह्यातला टोपातला, पाण्यात नाही, सॉरी. तुम्ही पण टाकला पाण्यात मध्ये. थोडा बहुत जाते तिथे काही नाही होत. नंतर थोडं अजून पाणी टाकले आणि आता अजून पाणी टाकले. दिवस बघू शकता भाव काय जबरदस्त आणि मतलब चीज तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही मतलब तुमच्या तोंडात पाणी येत असेल रेसिपी बघून. माशाल्लाह. माझ्या खयालशी जितके रायसात एक्झॅक्ट तेवढेच काजूचे कॅशू नट्स असतील म्हणजे मटेरियलची काही कमी नाही. माशाल्लाह काजू हर निवाले में 2-3 काजू मुझे जाना चाहिए. माझा ऐसाच असतो. जितके राईस असतात एक्झॅक्ट तेवढाच किंवा त्याच्यात डबल या चिकन या मटन या कॅशनट्स या मग कसला पण व्हेजिटेबल्स सुद्धा ते पण असल्याला ती मी डबल क्वांटिटीतलं ती चिजो घेतात तेव्हा मला तो पुलाव बेस लागते. आणि ही बात माझ्या लोकांना बेस खबर आहे अल्हम्दुलिल्लाह. ह्याला बघून ते असं वाटतं बस मला की पावासोबत खाऊन टाकू वाटतं ह्याला. ऐसा पण भात इतकी बटाटे शिजलेत नाही. बटाटे शिजून द्या एक बाजूला. थोडीशी आग आम्ही स्लो करू तो सर आम्ही धवत चाव स्लो नाही कमी करू. ओके गॅस नाही गॅसची आदत आहे ना. आग स्लो करू. विवर्स बघा कोलम राईसात आणि इतके बारीक हात की ते तुम्हाला दिसत पण नाही. सिर्फ व्हाईट व्हाईट दिसतोय कारण एकदम बारीक हात. माशाअल्लाह कोलम राईस मस्त. आम्ही आता चावर धावू. बस बघा ना खुल्या ॲटमॉस्फिअरला जेवण करायचा मजा काही अलगच असते. आता ही कसं आहे आमच्या घराच्या बाजूलाच आहे, इतका मजा नाही आहे. पण आम्ही लोक मोस्टली काय करायची आमचं पहिलं जे चॅनल होतं ना त्यावर रेसिपीजचे मोप व्हिडिओ गेलेत आहात अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह. पण ते सगळे जंगल कुकिंग आम्ही लोक असं वनभोजन बोलतात. या ते कव्वा तरी आम्ही घराशी बनवून घेऊन जायचे नाही ते मोस्टली आम्ही लोक जंगलातला जाऊन जेवण बनवायचे आणि खायचे मोप मजाही चोरग्यातला गेला होता आणि जो पण कोण रस्त्यातला बिल्ला आमच्या इथे मतलब ब्लॉगला आयला ते आम्ही त्यांना पण जिया घाली याची जसा मोप मजा याचा तसा आम्ही इंशाल्लाह आमचा आता प्रोग्राम आहे वनभोजनचा प्रोग्राम आहे. व्ह्यूअर्स तुमचं काय बोलणं आहे आणि तुमचं काय त्यावर ही आहे ती मला कॉमेंट्सनी सांगा की वनभोजन करायचा की नाही. आणि दुसरी बात आम्ही लहान जेव्हा होता तेव्हा आमच्या गावात सगळ्याच गावाचं नाही मी बोलू शकत पण आमच्या गावातलं कसं आहे ना आखरी बुधवार व्हायचं आणि त्या आखरी बुधवारला कैसा सगळी बायका लहान पोरी बापे नाही हा सिर्फ मतलब लहान पोरा बिरा बारकी आणि त्यातला बच्चे लडके लोक पण यायचे लहान पोरात पण पोरगे आणि बायका लोक सगळे आपल्या आपल्या घरांची ना रेसिपीला काय काय चीजो लागतात इन्ग्रेडियंट्स काय काय असतात ती सगळी आम्ही लोकांना वाटून घ्यायची. जसं राईस लागते पुलाव मोस्टली पुलावच बनवायचे आम्ही लोक ते पुलाववाला राईस लागतात ते 4 बायका आपल्या आपल्या घरची अरे एक बायको नाही आणू शकत ना अरे राईस ते 4 बायका राईस आणतील ते 2 बायका तेल आणतील ते वटाण्याचं पुलाव जास्ती वयाचं ते 1-2 बायका वटाणे आणतील मग अशी म्हणजे जितकी पण चीजं आपल्याला लागतात ती सगळी बायका आणि मग आम्ही लोक लहानपोरी अशी याचो आमच्यावरती पण टाकी याचे आम्हाला फुकट नाही खाऊ याचे. आमच्या गावाची बायका ते आम्हाला कशी बोलायची बाय तू ही हन बाय ती तू ती हन तुझ्या मम्मीची ही मांग मग आमची मम्मी आम्हाला द्यायची उलट जास्तीच द्यायची. कांदे मांग टमाटे मांग जिरा मांग सगळा पण ती इतकी मजा यायची मतलब तेव्हा गाव आमचं पुरं भरलेलं होतं मतलब फुल भरलेलं होतं. 150 घर आहे ना ते कमीत कमी 150 ते 150 घर खुल्ला होता. ते आम्ही सगळी बायका बच्ची लोक आम्ही लोक सगळे जंगलला लांब लांब जायचे टिट्ट्यावर बोला वनवशीला बोला आणि त्यात आम्ही लोक जंगलला पुरो दिस हे करायचे एन्जॉय करायचे. आणि मग घरात जायचे कैसा घरात जायची कैसा रात्री अरे आम्ही लोक चालत पण जायची आणि रात्री रात्री नाही सुबाचं आमचं मतलब टूर सुबाची अशी याचा नाही फजरच्या नंतर नाही 9-10 वाजता निघायचे. आणि आमचे हसनमिया दादा आहात ना त्यांच्या घरात आम्ही सगळी जमियाची आणि मग आम्ही लोक काय करायची बासना पण आपल्या आपल्या घरची घ्यायची प्लेट्स वगैरे आणि मग ती प्लेट्स सगळी आपल्या आपल्या हिश्श्याचं घ्यायची आणि टोप चम्मच खलिपे काय काय अशी याची ना ते पण आम्ही मतलब हिश्श्यातलं घ्यायची कोण पण
तर आम्ही ती चुनुक चुनुक लहान होता ना ते आमच्या इशाला छोटी छोटी चीज यायचो. चला ठीक आहे, पण ती तेव्हा गाव भरलेलं होतो. मग भरलेलं होतं. आता गाव खाली आहे, पण वांद्रानी केलट्यानी भरलोय गाव. भरलो जाम ती माणसा गेली हा, ती केली माणसं केली गेली याला. ते लोक आली एकदम मस्त. आता एक मकान काम खाली नाही है कनो जी. मीठ आणि मीठ टाक्या हा मीठ टाकताय ना टाक्या विवर्स. ही मीठ आम्ही नंतर का टाकताय आहे का की जे आपण पावडर मसाले टाकतो ना त्याच्यातलं मसाल्यातलं मीठ असते आणि मग आपल्याला अंदाज नाही मिळत की आपण मीठ किती टाकला हवं. तेव्हा आपण आता मसालो टेस्ट करू थोडा त्या कालो हिसाबाने आपण मीठ टाकू. मीठ टाक. हा मीठ टाकलीस जी. माशाअल्लाह. सालन दिसतंय आता? आणि त्यात पांढरा पांढरा. हा 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 मस्त माशाअल्लाह. खुशबू मस्त. खुशबू ही खुशबू. नमक नहीं तो जायका नहीं. नमक के बिना सब फीका है. नमक लाजिम डालना चाहिए. जरा बघा जवळची बघा काजूची गीर दाखवता तुम्हाला व्ह्युअर्स. ही बघा काजूची गीर माशाअल्लाह आहे ना. हा यातला बटाटो पण आहे. हा आता थोडं ना त्या ह्यावर आगीवर येऊ द्या. ते स्लो माझा आगीवर येऊ द्या. ठीक आहे ते आम्ही करूच. जी. अल्हम्दुलिल्लाह आपल्याला पण माहिती आहे बात. बोलण्याचा मतलब ही आहे की व्ह्युअर्स तुम्ही ही जी बघताव ना ते तुमचे कॉमेंट्सची मोप गरज आहे. मला कॉमेंट्स टाका. लाईक ते करता हो जाऊ तुम्ही. कॉमेंट्स टाका, शेअर करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला नाही नवीन पर्सन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. बिलकुल. आणि हां ह्याच्यानंतर नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायची आहे ती पण तुम्ही कॉमेंट्सला आम्हाला सांगा. का की मग व्ह्युअर्स आमच्या जे आम्हाला मेसेज करतात जे आम्हाला एकदम नजदीकचे आहे ते कॉल पण करतात की आम्हाला ना ही रेसिपी बघायची आहे आम्हाला ना ती रेसिपी बघायची आहे. ते दाखवता हो मी जरूर नाही दाखवत ऐसा नाही. पण आम्ही कसं आहे जास्ती जर कॉमेंट्स येतात ना जास्ती माणसांची फरमाईश आहे की आम्हाला ही बघायचं आहे ते आम्ही ती दाखवत आहोत. आता काजूच्या बियाचं पण 2-3 जणांनी बोलले होते की कोकणात काजू येतात. ते हो बिलकुल येतात आणि आम्ही घरातलं मो बघत खाल्ला भाऊ. ते आम्ही बोललो का नाही काजूची रेसिपी तुमच्यातला शेअर करू. ते आम्ही आज वक्त काढला भाऊ. आता त्या आधीच आपण आम्ही लोक काजूचा काय बनवला होता गीर. काजूची गिराचा सालन थोडी मेमरी पण मसाला काजू मसाला शायद आपण दाखवला हवा व्हिडिओतला. राईट हो. राईट आम्ही लोक दाखवला हवा ते व्ह्युअर्स. आम्ही काजू मसाला झाला. आता ही काजू पुलाव होय. नेक्स्ट टाइमला आम्ही काजू बिर्याणी पण खायची का की पोरा आमची घरातला बोलतात आम्हाला मम्मा काजू बिर्याणी खायची आहे. ते मी बोललो आता चिकन बिर्याणी खाल्ला वा बार काय बिर्याणी तेव्हा आता काजू पुलाव आहे. इन्शाल्लाह नेक्स्ट वीकला आम्ही काजू बिर्याणी पण बनवू आणि जर जमला ते आम्ही तुम्हाला ती रेसिपी दाखवू शकता भाऊ. जर तुम्हाला बघायची ते कमेंट करा. Kind request to all the countries from this world, those who are seeing from which country you are seeing, please mention in the comments box that I belongs to Canada or UK or Australia, Africa. Which country, from which country you are seeing my video, please mention in the comment. Thank you. आणि व्ह्युअर्स कमेंट करा आम्हाला वनभोजनला जाऊ तेव्हा काय बनवायचं. कारण की आम्ही पहिले पण बकऱ्याची मुंडी भेजा फ्राय चिकन पुलाव मोके बनवलं तर ह्यांदा आम्ही तुमची ॲडवाईस घेऊन आम्ही काय ती वनभोजनला बनवू इन्शाल्लाह. ते जल्दी कमेंट करा आणि आम्ही ईदच्या आधीच किंवा ईदच्या दिवसा किंवा ईदच्या नंतर जाऊ इन्शाल्लाह. बघा आग इजाली होती फुकणीने आपण त्याला बोलतात हे फुकणी. केले. ही आमची आयशा बुवा होती ना मरहूम आयशा बुवा आमच्या बाबाची आईस. अल्लाह तिला जन्नत नसीब करो. आमीन. तिला जन्नतुल फिरदौसला आला से आला मकाम अता फरमाओ. सगीरा कबीरा तिचे गुन्हा माफ करो. आमीन. फुकणी तिच्या टायमाची आहे. पितलेची अजून पण सलामत आहे. अल्हम्दुलिल्लाह तिची याद सलामत आहे. ती आमच्या समोर तिचा चेहरा अजून पण आहे. आम्हाला मोप प्यारी होती आमची आजीस. दुसरी बात का ह्यांची जी आजीस आहे तीच माझी आजीस आहे. ह्यांची दादी माझी नानी. पण आम्ही दोघा पण आमच्या नानी दादीशी इतकी प्यार करायची ना आम्ही आज पण तिला मिस करता. मोप जास्ती याद येते आमच्या डोळ्याशी पाणी येते. अल्हम्दुलिल्लाह आमच्या नानी दादीला आम्ही मोप दुआ देता वा. आज ती असती ना ती आमची दुनियामध्ये जन्नत जशी असती. मोप प्यारी होती मोप स्वीट होती आमची नानी दादी माशाअल्लाह. आणि माझा रिश्ता माझ्या दादीनी माझ्या नानीनी केले नव्हते. आज ती असती ना ते 97 और 98 इयर्स ओल्ड असती काय 100च्या करीब.
त्यावरा माणूस नाही जगत ना माझा रिश्ता माझ्या नानीनी, जेव्हा की माझी नानी ह्यांची दादी, ते माझा रिश्ता माझ्या नानीनी मला मोप बनवला आणखी. हा बोल बाय, हा बोल बाय, हा बोल बाय. आता झाली काय ट्विस्ट काय आहे बघा. आमची नानी, आम्ही मुंबईला यायची ना, ते आमची नानी आमच्या घरा कव्वा नाही यायची, मतलब आईली ना जावेचं घर ना, ते एकदम मतलब 10 मिनटं 15 मिनटं 1 घंट्यासाठी मोप म्हणजे 1 घंटो ते जायचे. ते आम्ही आमच्या बुवाला मोप प्यार करायची. बुवा रे ना बुवा आमचा तोही शौक. आणि ह्यांच्या घरात यायची कॉन्स्टंटली हमेशा 2 महिना 1 महिना 15 दिवस. आम्हाला जेलसी फील व्हायची ना की हां ती नातवंडा, आम्ही नातवंडा नाही ना बुवा, ऐसा नाही तैसा नाही बुवा. आम्ही मोप तिला मोप ऐसा आम्ही लोक ही करायची. ती बुवा बोलायची नाही तू माझ्या पोराच्या सोबत शादी कर, तू माझ्या पोराच्यासाठी हां बोल, मी तुला किती पाहिजे तरी तुझ्या पुऱ्यातला रे नाही बोलू. बुवा ही अत्याचार आहे, इमोशनली अत्याचार आहे बुवा, तुझा ऐसा नाही करियाचा बुवा, प्लीज बुवा ऐशो आठवण नको ठेव नाही बोलूया. तर तू ऐसा करशील तेच मी तुझ्या संगत राहीन बुवा, तुला प्यारी आहे ना मग तू माझ्या नातवाशी ऐसा मतलब तयार हो शादी करूया. मजबूरन जाण बघा माझ्या बुवाशी मला इतकं प्यार होतं तेव्हा मी ह्यांची राजी झालो शादीला. हो तू तशी आता जायला काय बघा, आता दुसरी मजा बघा काय राजी जाईलीस ते काय माझे फुप्पा मला मग पसंत करी. आता दुसरी मजा बघा काय आली. जेव्हा मी राजी होता आहे ते सिर्फ बुवासाठी की माझी बुवा माशी राहील 15-20 महिनोभर. बुवा नाही तरी तेव्हा 72 आय थिंक 71 इयर्स ओल्ड होती आमची बुवा, पण वाटियाची ना एकदम हेल्दी मस्त होती. त्या बुवानी काय बोलला, आता मी रेडी झालो ना, माझी फटफट बात तयार झाली, रिश्ते झाले, एंगेजमेंट झाली. बुवा आता रे नाही बाय मला गावात तू ओरू लागलो, मी नाही येऊ शकत आहे, मी तुझ्या मगनीला येईन. मगनी जायची की दुसऱ्याच्या गावात जाईल. आमच्या बुवानी फसवला आणि मग आमची बुवा आईली गावात आणि इंतकाल झाला. तेव्हा तिचं मोप गमे अल्लाह पाक, तिचे सगीराव कबीरा गुन्हा माफ कर अल्लाह पाक. मोप प्यारी बुवा होती आमची. माझ्या बुवात माझी मम्मी दिसायची आणि आता माझी मम्मी हयात आहे ते माझ्या मम्मीतला माझी बुवा दिसते. ते अमला बोलतात ना एकदम मतलब ही मोप फिलिंग होते, मम्मीला बघून बुवा मोप याद येते. आली आणि पहिल्याच्या टायमातला आईलाच पण बुवा बोलायचे, आईला बोलायचे. आणि यही दुनिया है, यही हकीकत है कि हर एक को मौत का मजा चखना है. बेशक. तो संभल जाओ यारों और अपने अखलाक अच्छे करो, अच्छे अखलाक करो, क्योंकि अल्लाह के रसूल उनको अच्छे अखलाक वाला ही इंसान पसंद है. आणि आयशा बुवा जे अख्खा गाव त्यांना पसंत करायचा, त्यांचं नाव आयशा भाना, त्यांना मतलब आयशा भाना आफवायचे. अरे मोहित, तू आमची शादी नाही दिली त्याच्या आधी आमची आजीच मेली, इंतकाल दिली, फौज झाली. तू कवा बघलो आणि कुणी सांगला तुला? माझी आईस तुझी आईस नाही, अख्खो गाव बोलते ही बात. आयशा भाना काय आयशा भाना. अल्हम्दुलिल्लाह ना, कारण की मी पण कच्च्या गावातल्या नवीन लोकांच्या जागा नवीन जागेवर जातात ते मला लोक बोलतात तू आयशा भानाचा ना, आयशा भाना नातूचा पुतूस काय बोलतात त्याला, नातोण आणि पलटोन काय बोलतात त्याला, पलटोन. मी पलटोन आहे. हो लँग्वेज. आमच्या बुवाशी आम्हाला प्यार होतो आणि आज पण होय. आणि कयामत रेल ह्याचं सबूत हो आहे की आमची बुवा मरून आता माझ्या ख्यालशी 28-29 वर्षा झाली त्यात. पण आमच्या घरात ही जी घर आमच्या बुवाच्या नावावर, आमचं जी घर आहे ती बुवाच्या नावावर, आणि घराचा लाईट बिल पण अजून आम्ही बुवाच्या नावावर मीटर ठेवला वा, का की बुवाचं आम्ही नाव जिता जागता ठेवला वा. बुवा गेली आहे पण बुवाचं नाव नाही मिटला पाहिजे ह्या हिसाबाने आम्ही लोक बुवाचं नाव नाही चेंज करत. लाईट बिल आमच्या आयशा बुवाच्या नावावरच येते. आयशा बुवाला म्हणजे माझी बहिणीस फेरोजा बेबी, तिची शादी झाली आणि 8 दिवसांनी आयशा बुवा इंतकाल झाली आणि फौत झाली. म्हणजे जितकी वर्षा तिच्या शादीला झाली तेवढी वर्षा आयशा बुवाला फौत होऊन जाईल आणि इंतकाल. ती बात आहे. खरंच आज बुवा जर आमची जिद्दी असती ना, ते घरच नाही बल्कि पूर्ण मोहल्लो पुरी वाडी मतलब अशी ना गुंजली असती. अल्हम्दुलिल्लाह तिची आवाज पण खनक होती टाळ, आणि कुणाच्या हातला नाही अशियाची ती, मतलब आपला अशियाची कुणाला तकलीफ व्हायचं काही काम तिने कवा केला नाही माशाअल्लाह. त्यासाठी आम्ही मोप तिला प्यार करियाचे. आमची बुवा होती. आता मी काय बोलताय ती ठीक आहे, ही
चावल टाकायचे आहेत राईस. येस, तुम्ही कुक आगा टाका. नाही अहो बस काय आता तुम्ही शरीक आहात म्हणजे आमच्या ठीक आहे मग बोला. जेवणात पण शरीक आहो तुम्ही, जेवणात पण शरीक आहो. बड़े चालाक हो. आणि जसं खाणार तर आम्ही खाऊ. हा घ्या. बहुत चालाक हो, बहुत. वाव, ए, विवर्सला दाखव. विवर्स. तरी बघा तरी बघा. काय माशाअल्लाह. खुशबू आहे. तुम्ही ते शरीके आहेत बोलून हेल्परचं काम करून घेता त्यांची. शरीक आहात कशाला असते माझ्यासाठी आणलेली बनलेली आहे ती. नाही, मी पोरांसाठी आहे. हेल्पर बनवून टाकला हो. तुमच्यासाठी ना, पोरांसाठी आहे. खालती का ठेवली? हा विवर्स बघा, आम्ही आता पाणी टाकू. हा, आता आम्ही चाव नवीन आहात या हिशोबाने मी पाणी टाकलो आहे कमी, नाही तर मग चाव स्विमिंग पूल. केशो पुलाव नाही होणार, केशो किमट होईल. ह्या हिशोबाने मी पुलावाला पाणी लावलं आहे. स्विमिंग पूल नाही बनायचा आपल्याला, नाही. स्विमिंग पूल नाही. हे बघा विवर्स, औरा पाणी टाकायचं. अहो तुम्ही काय दुधेरी घोटता हो? तुमला नाही समजत मी दुवा पडत होतो. जेल आमचे हालून दुधाकडे याची असते. चला बिस्मिल्लाह. फेर तर चला, नाही बॉईल बोल होऊ द्या, ढाकण ठेवा. नाही हो सही आहे. इतका टाइम घेतला तर जाईल ना, आम्ही ऐसा जेवण नाही का बनवला बा. ठेवा. तुम्ही आमची शिकाल ना तर तुम्ही बोलाल. लाकूड टाक. होऊ दे. बाकीची लाकूड टाक. 9:45 काय 12 पण वाजले ते परवा येईल. आज जेवण लेट झाला, काही नाही, वांदा नाही. ही साखर आहे की धान आहे समजत नाही माझ्या. धान आहे की साखर आहे आईचा ह्याच्या. ती मोह बारीक राईसात ना, तेव्हा ती साखर सारखी तुला दिसतात दाणे बारीक. बाबा मनात नाही, विवर्सला पण दिसतात. ते काटे टाक फटाफटातलं. मस्त जेवण बनलं काय? केला दुवा केला. जेवण बनलं. जेवण तुला भूक लागली? जेवण बनवेल कोण? ही बघा. कमाल आय आय आय. या या तुम्ही या. हो ऐलू. लाईटीचं कनेक्शन बघा. किती आलं? कधी गेला ते कनेक्शन? ही बघा. हा ते दुसरे युट्यूबर आहात, बारके आहात, तुम्ही लोक मोठे करा. मिस्टर बघा धुकट गेलो मगून कैसा हात ठेवून, आणि हाते अब्बू लाकडं जमा करतात बारके बारके. काटक्यो कुटक्यो. बारीक बारीक. खरंच मोप मजा येतोय. आणि आग लावतोय. तर तुम्ही बोलला वाजता की खरंच मोप मजा येतोय. हाते बघा. रात्रीचा टाइम आहे, फुल कालोख आहे, आसमान काला आहे, आणि बाजूला आमच्या घर आहे आमचा. काही टेन्शन नाही. बेस वाटतोय, मोप बेस वाटतोय. आम्हाला काही टेन्शन नाही की घराच्या बाजूलाच आमची जागा आहे आणि आम्ही लोक हाते जेवण बनवू शकतो. असं नाही बोलू शकत की रात झाली चला चला जल्दी घरा चला. टेन्शन नाही आम्हाला. जो आपलं मुल्लो आहे आणि इकडे एक घर नाही, काही घरा आजूबाजूला त्याच्यातलं बियाची गरज काय, आणि घरातल्या माणसं येतात. आणि विवर्स, गावाची लाईफ, विलेज लाईफ कुणाकुणाला पसंत आहे सांगा जरूर तुम्ही कॉमेंट. कारण मोस्टली माणसं काय ह्यात शहरच्या तरफ रवाना झालीतात. पुरे गाव वसाड पारून घरा कोसलून ती शहर बस्तीतल्या ती लोक आबाद झालेली आहात. कोसलून नाही गेली, ते गेली मगून घरा कोसळली. गेले आणि घराच कोसळली इकडे. आता परतीचं त्यांना काही मतलब चालू नाही आहे, कारण या निघाले ते घरा कोसळलेली आहात. आता घर एकदा कोसळलं की बांधियाच्यासाठी मग माणूस 1000 विचार करते. हजाराची बात नाही, लाखांची बात आहे. ते ऐसा नको करू. आपल्या गावाला तुम्ही कमीत कमी परमनंट नाही ते कमीत कमी सुट्टीच्यासाठी तरी तुम्ही गावात या. बघा आमचा घर अल्हम्दुलिल्लाह कव्वाच बंद नाही झाला, मोठी बात नाही, कव्वाच बंद नाही झाला आमचा घर. या घराला किती वर्ष झाली? की आमची बुवा जतपर्यंत हयात होती ती जायची नाही खाते, आणि जर गेली सुद्धा तरी तिची बारकी सूनच माझी मामीच आशियाचीच. मामीच माझी कवा मायरात गेली ते माझी बुवा आशियाची. म्हणजे त्याच्यानंतर सुगरा नजीर मुल्ला. हा, सुगरा नजीर मुल्ला ती खेडची आहे, पोत्रिक मुल्ल्याची, मोठलेकरांच्या इकडची, आणि ती माझी सख्खी मामीच आहे आणि माझ्या घरवाल्यांची सख्खी काकीच आहे ती. पोत्रिक. त्याच्यानंतर मग माझे सासू सासरे सगळे घरातला होते.
आता सासूस माझी इंतकाल झाली तर अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो. आमीन. त्यांचे तमाम सगीरा व कबीरा गुनाह खता अल्लाह पाक माफ करो. जन्नतुल फिरदौस ला आला मकाम नसीब करो. आमीन सुम्मा आमीन. सगळे काय करतात तुम्ही दाखवलीस. आम्ही हावच होते अल्हम्दुलिल्लाह. मतलब घर केव्हा बंद झालेलं नाही आहे. आणि आता आमच्या नंतर आमची औलाद आहे, ती येतील, त्यांची बायको पोरा येतील इन्शाअल्लाह. का ना आपण जैसो रस्तो दाखवू तैसा होय. आम्ही जर शहर बस्तीतल्यान बसलाव, आम्ही पण शहर बस्तीतल्यानच होता ऐसा नाही होय, पण आम्ही आयला आमच्या घराला. तसं सगळ्यांनी आपल्या आपल्या घराला या, ह्यो मजो घ्या. बघा कैसा मजा आहे, ॲटमॉस्फिअर बघा गावाचं कैसा असते. आणि मोस्टली काजू आंबो ह्याचं फणसाचं जो मोसम येते ना, त्याच्याहून खूपसुरत आणि प्यारो मोसम खचोच नसेल. हाय ते पावसाचं होय माशाल्लाह. आणि त्यातला मजा मोप निराली असते. जर बघा काजूचे गिर आम्ही खाता वाव. तुम्ही मुंबईला खाऊ शकाल जर खाल्लाव तरी किती महागात ते ते पण महागात चुलीतला बनतात. पण ऐसा आहे की आपण तोडून पण आणू शकता वाव जाऊन. ऐसा आहे. आंबो बोलल्याच्या नंतर काय फलो का राजा बादशाह तोडून आणू शकता म्हणजे ज्याची झाड आहेत त्यालाच मिळते खाया. जी हा आता कसं आहे, पहिल्यासारखं नाही. पहिले जंगलात तुकडा असायचा माणसात तोडायची, पण आता सगळ्यांचे कंपाऊंड आहेत, आपण नाही तोडू शकत. आपल्याला आता कसं आहे, ते कंपाऊंड ज्यांचे आहेत त्यांच्याजवळशी विकत घेतो आपण. ऐसा आहे. पहिल्याचा माहोल अलग होतो सही आहे. आणि मला एक व्हेरी इम्पॉर्टंट बात बोलायची आहे तुमला, ज़रा आप करीब आइए. हाँ कैसा है, अभी मैं उर्दू में बोलूँगा क्या. माशाल्लाह ये जो लोग गांव छोड़ के चले जाते हैं ना, मतलब कहीं चले नहीं जा सकते हायर एजुकेशन लेने के लिए, तो इनको मैं बता दूं, आप थोड़ा नींद से जाग जाइए. ये हमारा जो कोकन है ना, हम जागे है ना, नहीं पब्लिक को बोल रहा हूँ जो सोए हुए हैं. हमारा कुलतार गांव, यहाँ से अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर्स भी बहुत हैं, वकील भी हैं, इंजीनियर्स भी हैं, कैप्टन अल्हम्दुलिल्लाह पायलट भी है, कैप्टन भी है शिप के. माशाल्लाह सब अच्छे अच्छे पोस्ट के लोग हैं. तो ये सब यहाँ पढ़कर बने हुए हैं. और मेन बात ये तो समझो मैं मेरे यहाँ का एग्ज़ाम्पल दिया, तो अपने कोकन का एग्ज़ाम्पल बाल गंगाधर लोकमान्य तिलक, ये हमारे यहाँ से हमारे बाजू में चिकलगांव है, वहाँ के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भी कोकन के माशाल्लाह. और हमारे गांव में मौलाना रैयान दयान गज़ाली, उसके वालिद है दयान गज़ाली, वो हमारे गांव में मौलाना है. गांव में नहीं है, हमारे गांव में नहीं, हमारे गांव के है जो ताड़िल में अभी इमामत करते हैं. हाँ, तो बोलने का मतलब ये है कि हमारे यहाँ बहुत से ऐसे लोग हैं. अभी जैसे हमारे कोकन से जनाब अब्दुल रहमान ये अंतुले साहब ये चीफ मिनिस्टर होके गए. मैं कितने एग्जाम्पल दूँ आपको कि इतने हाईली एजुकेटेड लोग, यानी अपने यहाँ से उर्दू मीडियम से पढ़कर गए हुए, बाद में उन्होंने अच्छा ऊंचा शिक्षण जो है वो लंदन से भी लिया, लेकिन वो शिक्षण लेने गए थे, यानी फैमिली को लेके नहीं गए. वो पढ़ लिख कर वापस अपने मुल्क में आए और अपने मुल्क को आबाद किया. तो बराए मेहरबानी हमारे यहाँ अल्हम्दुलिल्लाह मराठी हाई स्कूल, उसमें भी पढ़ाई होती है, उर्दू भी है, सब है. तो ये अगर आप पढ़ना चाहते तो एक बंदा कहीं भी पढ़ सकता है. पहले लोग दरख्त के नीचे पढ़ाई करते थे बैठकर, पहले स्कूलें कहाँ होती थी. माशाल्लाह देखिए फर्स्ट क्लास बॉयल आ गया है अल्हम्दुलिल्लाह. अभी मेरे ख्याल से चावल डाल दिया जाए तो क्या माशाल्लाह खुशबू और माशाल्लाह दिख भी रहा है. अभी अब्बू डालेगी चावल. वाजिद गिर बिस्मिल्लाह. ये गरम तो नहीं है मगर जरा नीचे पकड़ना पड़ता है. साफ सफाई कर दो, जल्दी हाथ घुमा दो. क्या हो रहे गोली चल दी. ये देखिए कैसे डाल रहे हैं. साकर पड़ ली. और एक बार गोली बजा के दिखाओ. क्या बात है, गोली बजा के दिखाओ. विवर मत बाय. बघा बेगून बघा, जवरे चावर तवरे काजूचे गिरात माशाल्लाह.
तर या सगळ्यांनी या जेवयाला आता बस थोड्याच टायमात 15-20-25 मिनिटात जेवण रेडी होणार आहे. 15-20-25 खते गेलीस ती होईल बेगून इंशाल्लाह. 15 पण 20 पण आणि 25 पण आणि 30 पण 40 पण 35 पण आणि 40 50 तरी 45 आणि मग 50. आग मोह जेवण एक मोह नंबर. याने मोह भडकली आहे. हलवलीस बोलते की तुम्ही नमक मना टाकलं. बघू शकता वाव पाणी सुकत आहे. ते सुकत सुकून दे बेस माझ्या डोळ्यानी बघा ते तुम्हाला दिसेल बेस बॉईल पाणी सुकत आहे. माशाल्लाह माशाल्लाह. जी आपल्याला ते आता भूक लागत गेलेली आहे. फटाफट भूक लागली. हा. माशाल्लाह विवर्स बघू शकता काजूचे गीर. आम्ही काजूचे गीर गावातला आमच्या बोलताव. तुम्ही काय बोलताव ते सांगा. हो काजूचे गीर बोलत काजूचे गीर बोलतात, काजू गर बोलतात, ते काजू बियो बोलतात. कोलबी नाही बोलत असते. चला तुम्हाला कोलबीचा पुलाव पण दाखव मी. कोलबीचा पुलाव अरे कोलबीचं पुलाव दाखवणार तो फसवला हो मी. नाही पेंडिंगला आहे. त्याची गंमत पण काय इन्शाल्लाह मी नाही फसवणार. गंमत काय झाली ती करणं सांग त्यांना. गंमत काय झाली? सांगता आता तुम्हाला मी सांगता तर तुम्ही बोलाल तुमच्या नशिबात डोकं डुचात. सांगता आता एक बात तुम्हाला मी ट्रेलर दिलो होतो की कोलबीचो पुलाव आम्ही करणार आहोत. त्याचा मी ट्रेलर दिला होता. पण ॲक्च्युली बात अशी जरी टोटल रेडी तयार सगळा जायला मसालो कांदो टोमॅटो झिंगा साफ करून जायला आणि मी गॅस टेबलवर किचनला तर ते झिंग्याचा ठेवलो आणि असं काहीतरी अर्जंट कामासाठी बेडरूमला गेलो. येऊन बघता मांजराने पुरा झिंगा खाऊन टाकला. कच्चो तोच माजरू त्याने दूध पियाला होता नाही आपल्या सुत्तूनी इफ्तारीतला. आपल्या सुत्तूनी खाल्ला. मग तो नालायक काय होते? खातेच नशिबाला हात लावून बसलू. एक दिवस अगोदर नाही 2 दिवसाच्या नंतर दूध पण पियाला आणि 1 दिवस अगोदर झिंगे खाल्ला. मी बोलू हवं आता काय करी याचा पुलावाचा ट्रेलर गेलेलो आहे. तर मग मी तवाशी बघताय गावातल्या मावरा मोब येते पण कोलबी नाही आहे. त्या दिवशी मी दापोलीत गेलो मार्केटला झिंगा आणयाला. ते झिंगा होता ना एकीकडे होता ताजा नव्हता. मगून मी तो पेंडिंग ठेवलो. व्ह्युअर्स मी फसवलो नाही तुम्हाला. मी तुम्हाला जरूर पुलाव दाखवीन इंशाल्लाह. हा आणि एकदम मस्त वालो दाखवीन. बात आहे कोलबी जी आहे ती कोलबी साफ केलेली होती. साफ केलेली एकदम कोचा बिचा काही नाही. मेहनत केलं सालपट काढलं बिना सालपटीला त्या मावऱ्याला मात्राला खायला पण मजा आली असे. काय मजेतला खाल्ला आणि त्याने प्लेट भरून कोलबी फुकट गेली. आणि ॲक्च्युली का आपला मूळ याचा म्हणणं होता पण बायला आमच्या झिंगा पुलाव किंवा झिंग्याची कसली पण रेसिपी तिला मोप पसंत. ते बायनी बोलला हो सगळ्यांनाच पसंत येते ते. झिंगा पुलाव ममा घ्या ही हे बघा टाकले ना. हिवाळ तूप टाकताय हाय. बघू शकता वाव म्हणजे हलका सरपटला पाहिजे. ते सुक्का राहील ना मगून. हो ही एकदम वजन याने आणि आता पाणी सुकलाय विवस. मी धान आता दमातवर देत आहे. मतलब की आता मी आग कमी करणार आहे. ढाकण मारून त्यावर आता मी इंगल ठेवणार आहे. म्हणजे पुलाव होईल फटाफट आणि मग मस्तपैकी जिया बैसू. बघा आता बुद्धम ठियासाठी ही बघा मम्माने काय टाकले. ओ मम्मा तुम्ही ते आम्हाला माराल. बघाल रिव्हर्स 20 मिनिटाचं काम 10 मिनिटात होईल. कारण की डबल आग पडली आहे. सिंगल आग असती ना ही बघा गेली असती. अब्बू काय करतात आता. सिंगल उठाव ते उठा. बाप रे बाप इतना बड़ा सांप. बस मगर हे सांप नाही पत्थर आहे. विवर्स ती बघा आमचं सुलतान खडूस. आम्ही त्याला सुलतान नाव दिलं पण सुलतान खडूस पांड्या बोलतो कारण यो मग खडूस आहे. काश तुला दाखवणार व्लॉग जे झिंग्याचा बनवणार होतो आम्ही पुलाव ते ह्यानीच सगळे झिंगे साफ करून यो तो चोलटो. हा यो चोलटो ना तो माझो होतो पापा. नाव बघा किती बेस्ट चोलटो आहे आणि सोबतला खडूस कंजूस दोन्ही पण आहे. कारण आम्ही हातात घेतो तर नुसतं बरटते. आता जरा चूप होतो. आता बघा बरं घरातल्या जाता आहे आणि आमचं खडूस पांड्या बघा राग काढता येईल. कवा कवा राग काढते आणि रोज राग काढते. सोबतला नंतर नकातलं ही होते ना खांडवते मगून तवाच राग पण काढते.
सगळं सामान घरात न्यायची तयारी आणि मला असला आम्ही येऊ बघू की ही झायला असेल ते आम्ही ह्याला आतला नेऊ आणि तुम्हाला दाखवू की किती मस्त बनलाय। तो व्यूअर्स रेडी हो गया है, अभी खाना खाने बैठेंगे तब आपको मैं अंदर की शक्ल दिखाता हूँ कैसा दिखता है। क्या बात है। एक नंबर माशाल्लाह, एक नंबर। माशाल्लाह पुलाव बनलो है पुलाव इज रेडी। और आता आम्ही कोथिंबीर त्यावर गार्निश करता वाव। हां आणि जिया बैसला वाव। तयारी चालली आहे जेवयाचीच, तुम्ही पण या जेवयाला। बघा किती मस्त दिसतंय पुलाव माशाल्लाह। गार्निशिंग कच्च्या पचीच्यावर कोथिंबीरची गार्निशिंग केला ना तर चीज मग खूबसूरत दिसते आणि प्लस टेस्ट पण मस्त येते। आणि तुम्हाला मी एक कोथमीरचा राज सांगताय, कोथमीर आपल्या स्किनसाठी मग बेस्ट आहे, स्किनला झुरडी नाही येत। हां आणि ही बघा थोडीशी हे बघा, हे काजू बघा, ठेवा रेडी बनवले ह्यो बघा काजू माशाल्लाह कैसा दिसते बघा। हे बघा काजू मस्त आहे माशाल्लाह माशाल्लाह। हां आणि ह्यो आलू बडा आहे चालू। चलो आणि ही सोबत चटणी आहे करवंद्याची, कच्चे करवंदे करवंदे आणि नारळ, करवंदे आणि नारळ। व्यूअर्स इतकी टेस्टी चटणी आणि बनली ना ह्याला माशाल्लाह। नंतर बगार दिला गेलाय आणि ह्याला बनवला कोणी आहे माहिती तुम्हाला? माझ्या पोरगी आणि साकीबने। आणि माशाल्लाह इथे किती टेस्टी झाली आहे। आम्हाला पण जरा द्या, घ्या तुम्ही घ्या। ओ चिडिया काय टेस्टी माशाल्लाह। जबरदस्त। आहा ती खातच व्ह्युअर्सला आहा, टमाटर विवर्स बडे या आणि मजेदार, मस्तपैकी खावा। टमाटर बडे मजेदार, तवाव केशनट्स पुलाव दिसण्याला किती टेस्टी दिसतंय है। जबरदस्त मस्त वाटतं। या 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 जेवयाला या। कुणाकुणाचा फेवरेट आइटम है कमेंट करा। माशाल्लाह। व्यूअर्स कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, आगे आगे बहुत कुछ देखने के लिए है। फिर हम आएंगे अगली रेसिपी के साथ, अगले व्लॉग के साथ आपके सामने आएंगे। तब तक के लिए अल्लाह हाफिज़, शुभ रात्रि। बघा आता ही सगळा तुम्ही बघला माशाल्लाह। मी ह्याला ही काजूची गीर आहे, बघा माशाल्लाह दिली टेस्ट खूप मस्त आहे। आणि ही धान आहे कैसा बनला है? माशाल्लाह, सारी तारीफ़ें अल्लाह की बेशक। माशाल्लाह। तो मैं आपके कमेंट्स का इंतज़ार करता हूँ, आप कमेंट्स कीजिए और इंशाअल्लाह नई वीडियो आपको कुछ नया लेकर मैं आऊँगा। तब तक के लिए अलविदा, अल्लाह हाफिज़।